नमस्कार. मीरा भाईंदर एक सुंदर आणि उभरणारं शहर. 2009च्या कालावधीमध्ये खासदार असताना इथल्या स्थानिक लोकांची मागणी होती की या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं इंडोर स्टेडियमची आवश्यकता आहे. अनेक इथले खेळाडू मग या भागातल्या विविध खेळांमध्ये त्यांना प्रावीण्य आहे, परंतु प्रॅक्टिस करायला मुंबईला जाणं लागलं आणि म्हणून खासदारांनी वॉटर गटर मीटर ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. पॉलिसी म्हणजे धोरणात्मक निर्णय घेणारे विषय त्या ठिकाणी मांडले पाहिजे. अशा पद्धतीचं खासदारांचं काम असावं. परंतु एक तांत्रिक अडचण होती. कुठलेही खासदार 25 लाखाच्या वरचं काम करू शकत नव्हते. परंतु त्यावेळेस तत्कालीन अर्थमंत्र्यांच्या मागे लागून कायद्यामध्ये बदल केले, घटनात्मक बदल केले आणि केंद्रस्थानी जाऊन खासदार निधी हा 25 लाखाच्या वरती आपण खर्च करू शकतो ही नियम अटी निर्माण करून घटनात्मक दुरुस्ती केली आणि त्याचा परिपाक झाला की मीरा भाईंदरला स्वतःचं हक्काचं कैलासवासी गोपीनाथजी मुंडे हे इंडोर स्टेडियम मिळालं. आज त्या स्टेडियममध्ये गेल्यानंतर एक समाधान आहे की मुलं स्विमिंगच्या माध्यमातून पुढे येतात, स्क्वॅशच्या माध्यमातून पुढे येतात, टेबल टेनिसच्या माध्यमातून पुढे येतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती, राज्य स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. काम अर्धवट आहे, पूर्ण करायचं आणि म्हणून मला विश्वास आहे की ती संकल्पना पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आम्ही सर्व एकत्र येऊन भविष्यामध्ये हे काम पूर्ण करू. मीरा भाईंदरचा प्रत्येक खेळाडू हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा ही त्याच्या मागची धारणा होती. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये हे काम आज अर्धवट आहे, पूर्ण करायची नक्कीच संधी मिळेल असा विश्वास आहे.